सुकी मेथीची भाजी नेहमी चुकते, तर ही रेसिपी तुमच्यासाठी. सर्वप्रथम मेथीची भाजी स्वच्छ निवडून घेऊन आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये ती भिजत ठेवलेली आहे. 10 मिनिटाकरिता ही भाजी अशी भिजत ठेवायची आहे, जेणेकरून सगळी माती त्याची खाली निथळून जाईल आणि एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे. एक कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे. त्यामध्ये जिरे, लक्षात ठेवा हिरव्या भाज्यांना कधीच मोहरी वापरायची नाही, फक्त जिरे वापरायचे. जिरे लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आपण लसूण घालून घेणार आहोत. लसूण छान लालसर झाला पाहिजे, तरच भाजीमध्ये छान लसणाचा सुगंध उतरतो. पुढे आपल्याला यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे. हिरवी मिरची ही लसूण आणि तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे. असे केल्याने हिरवी मिरचीचा कच्चा वास निघून जातो आणि ही मिरची भाजीमध्ये खूप छान लागते. पुढे आपण यामध्ये निथळत ठेवलेली मेथीची भाजी घालणार आहोत. अर्ध्या मिनिटासाठी ही मेथीची भाजी कढईमध्ये अशीच ठेवायची आहे, म्हणजे ती काळी पडत नाही. नंतरून एक मोठा चमचा घेऊन त्याच्या बॅक साईडने ही भाजी एकदम अलगद अशी तेलामध्ये छान परतवून घ्यायची आहे. जशी जशी तुम्ही भाजी परतवत जाल तशी तशी भाजीची क्वांटिटी कमी कमी होत जाते. हे बघा, भाजी परतवली तरी अजिबातही काळी पडलेली नाही. परतवलेली भाजी आणि लाल झालेला लसूण यामुळे भाजीचा एकदम छान सुगंध येत आहे. आता भाजीची क्वांटिटी कमी झाल्यानंतरूनच यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे, जेणेकरून मिठाचा अंदाज चुकत नाही. मीठ घालून घेऊन ही भाजी छान आपल्याला परतवून घ्यायची आहे. छान परतल्यानंतरच यात मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे. खूप सुंदर लागतो यामध्ये शेंगदाण्याचा कूट. पुन्हा एकदा आपण ही भाजी छान परतून घेऊया. लक्षात ठेवा, यामध्ये अजिबातही पाण्याचा वापर करायचा नाही. दुसरी गोष्ट, या भाजीवर अजिबातही झाकण ठेवायचं नाही, यामुळे भाजी काळी होते. चला तर यापुढे तुमची मेथीची भाजी कधीही चुकणार नाही. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.